दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीला रेल्वे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। सुरुवातीला प्रयागराजला जाणारी रेल्वे 16व्या प्लॅटफॉर्मवर येईल अशी घोषणा करण्यात आली। काही वेळाने कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिरा धावणार असल्याचं सांगून 12व्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था केल्याची घोषणा करण्यात आली। त्यामुळे प्रवासी घाईघाईने धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली। महाकुंभ मेळ्यात आज पुन्हा आगीने अक्षरशः तांडव घातले। आगीत अनेक तंबू जळून खाक झाले। सेक्टर 18 आणि 19 दरम्यान शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चरितमानस सेवा प्रवचन मंडळाच्या तंबूत अचानक आग लागली। त्यामुळे भाविकांचा एकच आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली। भाविकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने जीवितहानी टळली, परंतु आगीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे। मात्र 28 दिवसात आगीची चौथी घटना घडल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यवस्थापन पुन्हा एकदा फेल केल्याचे समोर आले आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली। या स्पर्धेची अंतिम लढत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली आणि पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला। महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। या चौकशी समितीमध्ये 5 सदस्य असून विलास कथुरे यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे। तसेच 28 फेब्रुवारीपर्यंत या चौकशी समितीने लढती संदर्भात अहवाल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केली, त्यामुळेच आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असा थेट आरोप राजन साळवी यांनी केला आहे। रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांनी नुकताच उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे। माझ्या पराभवाला विनायक राऊत जबाबदार आहेत। त्यांनी स्थानिक जिल्हा प्रमुख, जनता, पदाधिकारी आपल्याबरोबर घेतले असाही आरोप त्यांनी केलाय। माण तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई ध्यानात घेता उरमोडी योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे। महिनाभर उरमोडीचे आवर्तन सुरू राहणार असून त्यानंतर तारळी योजनेचेही पाणी सोडण्यात येणार आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लघु पाटबंधारे आणि उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे। वैराग येथे 15 दिवसांपूर्वी ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली। तिचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। वैराग तालुका बार्शी येथे अतुल मोहिते हे 31 जानेवारी रोजी पुतणी ऋतुजा अजित मोहिते वय 19 हिला घेऊन मोटरसायकलवरून घराकडे निघाले होते। त्यावेळी हिंगणी रोडवर उसाच्या मळीने भरलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला। जखमी ऋतुजाची मृत्यूशी झुंज अपयशी। तिच्या मृत्यूमुळे वैराग शहरात हळहळ व्यक्त होत आहे। चाळीसगावच्या कन्नड घाटात शनिवारी सायंकाळी भरधाव मोटार दरीत कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला। अपघातात इतर 3 जण जखमी झाले असून त्यापैकी एक गंभीर आहे। अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करून जखमींना उपचारासाठी चाळीसगावमध्ये दाखल करण्याची कार्यवाही केली। तालुका पलूस येथील इंडियन ऑइल कंपनीच्या आगारात घरगुती इंधन टाक्या घेऊन आयशर ट्रक निघाला होता। मिरज म्हैसाळ रस्त्यावरील शास्त्री चौक येथे असलेल्या दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेज समोर काही नागरिक उभे होते। याच वेळी म्हैसाळकडे इंधन टाक्या घेऊन आलेल्या आयशर ट्रकने वाहनांना ठोकरतच पुढे जाण्याचा प्रयत्न चालवला होता। ट्रकच्या चाकाखाली एक जण सापडला तर 5 दुचाकीही चाकाखाली अडकल्याने ट्रक थांबला। मिरजेतील शास्त्री चौकात मद्यधुंद वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या ठोकरल्याने 3 जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे। जखमींना मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। 3.5 एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील 78 लाख रुपये तरुणाने ऑनलाईन चक्री गेममध्ये गमावले। ही घटना 8 मे 2023 पासून 18 एप्रिल 2024 दरम्यान लवळ तालुका माढा येथे घडली। याबाबत दिनांक 12 फेब्रुवारी रोजी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत बालाजी विष्णू खारे यांनी फिर्याद दिली। या प्रकरणी नितीन पाटमस, रणजित सुतार, वैभव सुतार सर्व राहणार कुर्डुवाडी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास कॉपी करणारा, कॉपी सहकार्य करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे।
11 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे। त्यासाठी कॉपीमुक्त अभियानही राबवण्यात आले।